आणि असं बंद होतं. कसं म्हणजे ह्या रस्त्यानं जायचं आणि पलीकडच्या रस्त्यानं दर्शन करून यायचं, असं नियोजन आहे ह्यांचं. चला बघ बांबुके टोकले ती तिथं पण टेंट मारायला लागली, तर अजून मारायला नाही. आज तारीख आहे 10, अजून 5 दिवस मित्रांनो. समुद्र पर्यंताया एकराची तदा प्रेष श्लोको भजितो मरतो परवेष्ठारो वसन. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मग मी इथं आलो आहे सकाळी या शेताकडं. कारण हा बघ, हा जो थोडा जमिनीचा तुकडा आहे, मग ह्याला नांगर मारायचा आहे. मग त्यामुळं आलो इकडे. उगं असं ऊस पण कसं फटायला लागलं ते बघून जावं म्हटलं. मग आपल्याला हे बांध पण स्वच्छ करायचं आहे, कोयता खुरपी वगैरे आणून. गाईज बघ हात कसे झाले, हे काटे गवत काढताना. थांबा तुम्हाला दाखवतो. एवढं काढलं काटे इथं कोपरत होती, आणि इथं बघ नांगरट म्हणजे ह्या साईडला नीट लागलं नाही, कारण ह्या गवतामुळं परत काढून टाकलो आहे सर. आणि इथं बघा माती मारायची, म्हणजे त्या शेतातून त्या नदीकडेला टाकायला येते एक शेतकरी. बघ तिथं आहे JCB, 2 ट्रॅक्टर, आणि इथं 2 ट्रॅक्टर, 4 ट्रॅक्टर आहेत. बघा असलं गवत. बघा असलं गाय. इथं इतकं घट्ट आहे जमीन, नांगर पण लागल ना बघा. आणि इकडं बघ किती खोल लागलं, आणि इथं काय पण उता झालं बघ. गाईज झाला बघा नांगर मारायचं. इथं थोडंसं राहिलं, कारण तिथं पाईप आहे, म्हणजे काळा पाईप हे आहे बघा, ती पाईप टाकली ती. आणि इकडं बांध असं वर आहे, मग एक टायर वर चढव पलटी होईल, मारलं नाही. हा झाला, पण छान झाला आहे जेवढा झाला आहे. पण पुढच्या बडरामुळे पद्धतशीर मारून घेतलं असं. एक लाईन, एक दात इकडं आणि 3-4 दात बसतं तिथं. 4 दात इकडं आणि पलीकडचं एक 2-3 दात मारून घेतलं ना, मग छान होईल. चला मग ऊन डोक्यावर आलं, परत आपल्या जनावरांना वाडा आणायचं आहे बघ. त्यामुळं हे मी सोबत ठेवलं असते. दावं सोबतच असतं. चलो. सो गाईज, आता परत चाललो आहे आम्ही माचुरलिंग गणपतीला. चला तुम्हाला मी चाललो आहे, आणि माझ्यासोबत एक जण पाहुणे आहेत. चला आज लई म्हणजे लई काय ते इम्प्रूव्ह केले ते, त्यामध्ये मंडप वगैरे सगळं तुम्हाला दाखवतो. स्वच्छ केली ती पण इथं. आणि इथं पाणी लई कमी झालं आहे बाबा. 10 दिवसापूर्वी मी आणि माझे मित्र आलो होतो, त्यापेक्षा कमी झाले मित्रांनो पाणी पहिल्यापेक्षा. फक्त गुडघ्यापर्यंत पण नाही एवढं पाणी येतं. चला, आणि तिथं टेंट वगैरे मारली ती. चलो पुन्हा एकदा प्रवास. चला बाकी सूर्य डोक्यावर, म्हणजे डोक्याच्या पुढं आहे, थेट तोंडावर पडते ऊन.
बघ इकडं काही पाणी नाही मित्रांनो, फक्त एवढं आहे पुढचं. झालं मग सगळं झालं असं कसं काहीच कसं बसं फक्त एक येतं पाणी या काय बघायचं. परवा मी आलेल्यापेक्षा इथं बांबू वगैरे लावली ती, कारण इथं 15 जानेवारी जत्रा आहे म्हणून लई गर्दी होते त्यामुळं बघा. आणि नदीकाठी टेंट मारली ती बघा त्या तिथं बघा तिथं टेंट. आणि असं बंद होतं कसं म्हणजे ह्या रस्त्यानं जायचं आणि पलीकडच्या रस्त्यानं दर्शन करून यायचं असं नियोजन आहे ह्यांचं. चल बघ बांबू खेळ टोकले ती तिथं पण टेंट मारायला लागली तर अजून मारायला नाही. आज तारीख आहे 10, अजून 5 दिवस मित्रांनो. मग ಹಿಂಗ ಜೊತೆ ಹಾಲೋಕವ ಹಾಂ ಹಾಂ ಅಲ್ಲಿ ಬರೀ ಮರಾಠಿನ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಅವರು ಬೇರೆನೇ ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ನಾವು ಬೇರೆನೇ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಅವ್ರು ಮಾತಾಡ್ಬಾರ್ದ ಮಾತಾಡ ನೋಡಿ ನಿಮ್ಮ ಕನ್ನಡ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ಭಾಳ ಫರಕ್ ಅದ. ಮತ್ತು ಅವ್ರು ಮಾತಾಡೋದು ನನಗೆ ತಿಳಿಯಲ್ಲ, ಅರ್ಧಂಬರ್ಧ ನಾ ಮಾತಾಡ್ದು ಅವ್ರಿಗೆ ತಿಳಿಯ. ಮತ್ತು ನನ್ನ ಜೋಡ್ ಮತ್ತೊಂದು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾನೆ ನಾನು ಮರಾಠಿ ಮಾತಾಡ. ಹಾಂ ಹಿಂಗೆ पाणी बघायच. इथं बांबू वगैरे मारली ती कलर पण केलं आहे आणि आता टेंट लागणार आहे. मग असं आहे यांचं नियोजन. ह्या रस्त्यानं यायचं आणि ह्या रस्त्यानं असं गोल फिरून इकडून जायचं. मग त्या तिथं अजून हाय बघा मटेरियल टेम्पो पण पाणी आहे पण आपल्याकडं कमी झाले बघा. तिकडं आपल्या मोठंपाशी एक कमराभर असेल पाणी. समुद्र पर्यंताया एकरायती तदश्लेष श्लोको भजितो मरुतो परवेष्ठारो वसनगृहे आयुषतस्य कामप्रिये विश्वे देवा सभासवैति यो वै तां ब्रह्मणो वेदामृतेनामृतं प्रिये तस्मै ब्रह्म च ब्रह्मा च आयुष्य कीर्तिं प्रजादतो ओम विश्वतक्षत विश्वतो मुख विश्वतो पावृत विश्वत संभाव्यां दमति संपत्तिर्द्यावा भूमि जनयन् देवम् एकः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. मंगलमूर्ती मोरया मोरया. की काळाकरी याला देणे इच्छा आहे ते ಅಲ್ಲಿ ಸಮೀಪಪ್ಪ ನಿಮ್ಮ ಕಾಕೊಂಡು ಸರಿಯಾಗಿ ಬಂತಪ್ಪ 5 ಫುಟ್ ಡಿಸ್ಟೆನ್ಸ್ ಅದಕ್ಕೆ ಕ್ಲಿಯರ್ ಬರ್ತದೆ. ಹಾಂ ನಡೀಪ ಪುಣ್ಯ ಬಗ್ಗೆ ಪೂಜಾರಿ ನಿನಗೆ ಯಾಕ್ರಿ ತೋರಿಸಿರಿ ತೆಗಿಬಿಡಂಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವೇನು ಮಾಡಂಗಿದ್ದೀವಿ. ಹಂಗಿಲ್ರಿ ಪುಣ್ಯದಾನ ನೀವು ಆ ದೇಶ ಇಲ್ಲಿ ಅವನಿಗೆ ನಿಮ್ಮದು ದರ್ಶನಗೆ ಅಪೇಕ್ಷೆ ಚಲೋ ಆಯ್ತು. ಆದ ದರ್ಶನದ ಅಪೇಕ್ಷೆ ಇದ್ದೇನೆ. ಹೀಗಂಗಿಲ್ರಿ ಗಿಂಡು ಹೊಳಿ ಬಂದು ಕೂತಂದ್ರೆ ಥಂಡಿಗೆ ನಿವಂತ ಯಾರಿಗೆ ಗಂಟೆಗಳಲ್ಲಿ ಅವ ಹಿಂದಿನಿಂದ ನೀರು ಬರ್ತಾರ. ಏನ್ ನಮ್ದು ಏನು ಇಲ್ಲ, ಕೈ ಓಡಿಸೋಣ ಸುಮ್ಮ ಪಾದ ನೋಡ್ಬೇಕು ಇಚ್ಛಾ ಬಂದೈತೆ. ನೋಡ್ರಿ ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲ ಬಾಯಲ್ಲಿ ಹೊಡ್ತಾವ ಎಲ್ಲರೂ ಸಾಕಿ ರುಚಿ ಐತಿ ಅಂತ ಹೇಳ್ಯಾರ ನನಗೆ. ಅದಕ್ಕೆ ತಿಂದು ನೋಡ್ಬೇಕಂತ ಅಲ್ಲಿ ಶಿವನ ಕಡೆ ಎದ್ದು ಪಿಂಟ್ಯಾ
ವಿಜಯಪುರದಿಂದ 40 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಐತಿ ನಮ್ಮೂರು. ಗೋಟ್ಯಾಳ ಅಂತ ಒಂದು ಊರು ಐತಿ. ಹಾ ಗೋಟೆ ಗೋಟೆಗಿಂತ ಮೊದಲು ಬರ್ತೈತಿ ನಮ್ಗೆ. ಚಿಕ್ಕೋಟ್ಲಿಂದ ಏನು ಹೋಗ್ತಿವಲ್ಲ, ಚಿಕ್ಕೋಟ್ಲಿಂದ 7 ಕಿಲೋಮೀಟರ್ ನಮ್ಮೂರು. ಗೋಟೆ ಗದ್ದೆ ಮುಂದೆ ಐತಿ. ಆ ಕಡೆ 2 ಹಾದಿ ಇದಾವ. ಅದಕ್ಕೆ ಹಚ್ಚಾರ ಬಣ್ಣ ಹಚ್ಚಾರ. ಅದಕ್ಕೆ ನಾ ಇದೇ ಇರ್ತೀವಿ. ಕೈ ಹಿಡ್ರಿ, ಕೈ ಹಿಡ್ರಿ. ಈ ಪ್ರಸಾದ ಕೊಡ ಎಲ್ಲರಿಗೂ. ಒಂದ್ ಬ್ಯಾಗ್ ನಾವೇನು ಅವಸರ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ. ನಮ್ದೇನೈತಿ ಕೆಲಸ. ತಗೊಂಡ್ ದರ್ಶನ ಐತಿ. ಪಂಢರಪುರ ಐತಿ. ಎಲ್ಲರೂ ತಿಂದು ಸಾಧಿಕಾಯ ದಾನಕ್ಕೆ ನಡ್ತೀವಿ. गोड पत्रिका छेडायच्या नाही गोड. तर काय नदीवरून आल्यावर मग काय मस्तपैकी दुपारचं जेवण वगैरे केलो आणि थोडा वेळ इकडून तिकडंच गेला. आजचा दिवस तर इकडून तिकडून त्यात होतात. त्या शेतात थोडं नांग मारायचं होतं. ते झाल्यावर इकडून तिकडून झालं. वाड्याला गेलो होतो. ते तर वाडा भेटला नाही. म्हणजे ऊस टेलरचं ऊस भरत होते. मग त्यामुळे त्यांनी तोडलं नाही. मग त्यानंतर तोडणार होते. मग तर त्यानंतर जाणं झालं नाही. मग पप्पा गेली ती. आता मला गाय प्यायच्या येतात आणि संध्याकाळच्या व्ह्यू बाबाकडचं मस्त सूर्य आहे. थंड गार वारा यायला इकडून. मग असंच चला मग आता गाय प्यायचं आहे मला. गाय पिऊन स्वच्छ हातपाय धुवून घेतो. नंतर जे होईल ते तुम्हाला दाखवतो. कारण तुम्हाला सांगू मित्रांनो, माझ्या जीवनात काय होतं फिक्स होत नाही. केव्हा होत आहे काय होत आहे पण काय होत आहे मला माहीत नाही. पण होत आहे कोणतं तर काम मध्ये येऊन डुबकन पडत आहे आणि ते काम बुडतं आहे पण आणि पोहत आहे पण. काय होत आहे मग त्यामुळं होऊ द्यायचं. नाही होतं होऊ द्यायचं. समज गे. फक्त जीवन उथलपुथल आहे. सो गाईज नेहमीप्रमाणेच आपलं रुटीन हंबायला लागलंय. नेहमीप्रमाणेच आपलं रुटीन मित्रांनो. मस्तपैकी जेवण पण करून घेतलंय. रात्रीचं जेवण झालं. मग तुमचं झालं काय? आणि आता लावलोय. मग आम्ही सकाळी गेलो होतो त्या शेतात नांगर तेवढा भाग राहिलेला तेवढं नावून घेतलं. मग नंतर असं काही संयोग मिळून आला. मग त्यानंतर मी परत माथोलिंग गणपतीला गेलो. मग तिथे पेंट देत होते. काय भावी भक्त आले होते. तिथे जास्त मी बोलू शकलो नाही. मग तेथे त्या आजोबांची इच्छा उमगली की इथंपर्यंत आलो म्हणल्यावर गणपतीचे पायाचे दर्शन तर झालेच पाहिजे. मग काय घेतली बादली आणि आम्ही तिघं, मी आणि दादा, अजून एक दादा होते. ते आम्ही तिघं मिळून भराभरा म्हणजे पटापटा ते कसं मित्रांनो सभोवती पाणी असल्यामुळे पाणी असं पाझर सोडत होतं. मग त्यामुळं पाझरामुळे ते पाणी आत त्या मूर्तीपाशी साचलेलं
मग त्यामुळं ते पाजाचं पाणी जवळपास एक 13 का 14 15 राऊंड फिगर 15 बादली निघल्या. म्हणून नंतर एक टंबलं होतं म्हणजे एक तांबं होतं. मग तांब्यानं भरून 1-2 बादली काढलं. पण शेवटी गणपतीचे पायाचे दर्शन करून घेतले. म्हणजे अशी त्यांची भक्ती होती. इथंपर्यंत आलं म्हटल्यावर पायाचे दर्शन तर झालेच पाहिजे. मग त्यामुळं असा हा सगळा झाला. मग हा ब्लॉग मी येथे शेअर करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.